मित्रांनो नमस्कार. आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला चाललो आहे. आज 35 इयर्स झाले कल्याणमध्ये राहतो आहे आम्ही, पण अजूनपर्यंत माहिती नव्हतं. काल यूट्यूबवर असंच बघितलं की कल्याणमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखं काय आहे. तर एक लेणी टाईप एक आयटम आहे, बघा दाखवतो तुम्हाला. ठीक झालं आहे बघा, आमचा रायडर रेडी झालेला आहे. मी ब्लॉगर असल्यामुळे माझा रायडरच आता गाडी चालवतो. थोड्या वेळापर्यंत रायडर चालवेल गाडी आमचा, त्यानंतर मग मी घेईनच. तुम्हाला एक नवीन प्लेस दाखवतो. बघूया पहिले कशी, आम्ही पण फर्स्ट टाइम चाललो आहे, एक्सप्लोर करूया, बघूया कसं आहे ते प्लेस जरा. ठीक आहे, चला आपण निघालो आता. आमच्या कल्याणचं सगळ्यात फेमस स्पॉट, वर्ल्ड फेमस, कल्याणचं वर्ल्ड फेमस आहे इंदिरानगर. आता आपण चाललो आपल्या नवीन स्पॉटला. तर स्पॉट काय तुम्हाला जसं जसं पुढे पुढे जाईन तुम्हाला सांगेनच मी स्पॉटचं काय आहे ते. क्या बोलते रायडर, रेडी? Yo, we are going to the spot, new exploring कल्याण. आजच्या ब्लॉगचं नाव असेल आपलं एक्सप्लोर कल्याण. 35 इयर्स झाले, आम्हाला माहीत नाही कल्याणमध्ये काय आहे. यूट्यूबनी सांगितलं आम्हाला कल्याणमध्ये फिरण्यासारखं काय आहे. आता आम्ही चाललो आहे स्पॉट एक्सप्लोर करायला आणि आमचा रायडर घेऊन चालू मला सकाळ सकाळ. करून येऊया, चांगला असेल तर चैतन्याला नेऊया. ये चांगला असेल तर चैतन्याला पण नेऊया आणि सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला, सबस्क्रायबरला पण कळेल कल्याणमध्ये काय फिरण्यासारखं आहे. ठीक आहे, मस्त आहे, म्हणजे जुन्या काळातलं आहे, खूप असं पुरातन आहे एकदम. बघूया सर काय बोलतो. स्पॉट किती लांब आहे आपल्या कल्याणपासून? 30 मिनिट. मित्र 30 मिनिटवर स्पॉट आहे आणि आपल्याला माहिती नाही. रॉंग, हा, व्हेरी रॉंग. वी शुड नो एव्हरीथिंग. हा, मागे बसा तुम्ही जरा. मागे बसू का अजून जरा? अरे काय मॅडम असं करता मॅडम, आम्हाला पण जरा असं 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 मजा घेऊ दे ना मॅडम. चलो 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 मित्रांनो, ब्लॉग रेडी है, अपन निकल रहे बाय मजा करने. तर आज कुछ एक्सप्लोर करेंगे कल्याण के नियर बाय स्पॉट काय आहे ना, तो तुम्हाला सांगतो पुढे 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 पुढे. हे बघा मित्रांनो, इथे पहिले ना सिनेमॅक्स होतं आमचं, सिनेमॅक्स थिएटर. इतके कॉलेजमध्ये असताना मूवीज बघितलेत ना आम्ही लोकांनी, फ्रेंड्स लोकांनी. माझ्या बायकोबरोबर मी भरपूर मूवीज बघितलेल्या आहेत. हां, सकाळी 8चा मॅटनी शो. काय बोलते जाम, किती वाजता शो बघायचा आपण? 8 o'clockचा मॅटनी शो, कारण स्वस्त असायचा ना, फुल धमाल. कम में भाई 80 रुपये का 70 रुपये का तिकीट था कुछ ना साहब. 70 रुपये तिकीट था, 70 रुपये मस्त फुल मूवी एकदम. फर्स्ट डे फर्स्ट शो, कडक मजा यायची. मित्रांनो हा बघा, हा आमचा खडकपाडा एरिया आहे, ह्याला वसंतवाली एरिया बोलतात. एक टाईम होता या वसंतवाली एरियाला ना आम्ही बोलायचं अरे काय यार इथे काय होणार, आज काय नाही होणार असं झालेलं आहे. सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट वसंतवालीच आहे, सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट आहे बघा. म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट बिल्डिंग्स आहेत ना सगळ्या वसंतवालीला आहेत. मंदिर बघा किती सुंदर घेऊन चाललं आहे कोणतरी. हा हा हा, ओम नमः शिवाय. छान मंदिर एकदम, खूप छान होतं ना मंदिर. वसंतवाली एरिया बघा, हे मोठमोठे बिल्डिंग्स, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यातल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्या आहेत ना 60 स्टोरी आहे. सगळ्या बिल्डिंग सगळ्या इथेच पास झालेल्या आहेत मोठमोठ्या बघा. नजर जात नाही वर पण तेवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यात कल्याणला. मित्रांनो बा ही बिल्डिंग आहे, इथे तुम्हाला माहिती आहे का एक यूट्यूबर कुठला तरी मोठा फेमस झालेला, यूट्यूबर नाही काय काय हिपहॉपर काय ते कोण गातात ते, बंटायवाले. हां नाही, तो आमचा एक मित्र आहे, तो नेहमी गाणं गायचा तो. हे आहे बघा, ह्याच्यावरती बी हेलिपॅड आहे. इथे एक यूट्यूब आहे काय होतं रॅपर कुठल्या रॅपरनी शूट केलेलं त्या बिल्डिंगवर. इथेच बिल्डिंग आहे मित्रांनो. सी दिस इज द वन. पहिचान कोण, सॅम बोल काय आमचं कॉलेज. मित्र या कॉलेजला मी होतो, KM अग्रवाल कॉलेज. इथे माझा फोटो होता. मी ना मित्रांनो BBSचा लीडर होतो, भारतीय वितरित सेनेचा लीडर होतो आणि कॉलेजचा CR होतो मी. काय होतं साहेब, CR होऊन खूप फायदा केले ना आम्ही. लोकांचे बंक आम्ही सगळे क्रिएट करतो, म्हणजे ज्याला पण बंक करून त्यांची ब्लॅकलिस्टमध्ये नावायचो ना, त्यांची नावं आम्ही काढायचो प्रिन्सिपलकडे जाऊन. सर हमारा आदमी है, मॅडम हमारा आदमी है करून आम्ही खूप लोकांची नावं काढलेली ना ब्लॅकलिस्टवर. फेमस होतो आम्ही, फेमस. रायडरला ऊन लागलेलं आहे मित्रांनो आमच्या, हे बघा.
रायडर ऊन सहन होत नाहीये का? खूप धूळ आहे. खूप धूळ आहे. अच्छा, ऊन नाही धूळ. ऊन आपल्याला सहन होतं, धूळ धूळ सहन होत नाही. काय करू शकतो? नाजूक माणूस आहे माझा एकदम. बापरे खूपच धूळ आहे. गॉगल द्या. येस मॅडम, गॉगल बिगल सगळं घ्या. मित्रांनो हा बघा आमचा अग्रवालचा गांधारी ब्रिज. अरे इथे पण आहे बघा सीगल्स, एक्झॉटिक बर्ड सीगल्स. अरे बापरे बघा इथे पण सीगल्स आहे. इथे पण आमचा रील झाला, ब्लॉग बनला सीगल्सचा. अरे वा 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 वा, जबरदस्त. किती सीगल्स आहेत बघा इथे. मित्रांनो या ब्रिजवर ना हे असे खांब येत आहे, खांबांवर एवढे नावं लिहिलेली आहेत ना. आम्ही मित्र लोकांनी आमच्या कॉलेजमध्ये असताना यायचो ना आम्ही ह्या ब्रिजवर, तेव्हा कसे नावं लिहायचो आमचे. काय माहिती आता असतील की नाही माहीत नाही, कलर बिलर झालेले आहेत खांब, पण आम्ही खूप खांबांवर नावं लिहायचो आमचे पेन. आणि मस्त छान गांधारी ब्रिज. मित्रांनो गांधारी ब्रिज सोडला ना की ते कन्स्ट्रक्शन चालू आहे अरिहंत म्हणून. ह्याची ॲडव्हर्टायझिंग आहे एवढी पॉवरफुल केली ना त्या लोकांनी. काय केलं माहिती आहे का, त्या लोकांनी सांगितलं की स्वतःचा प्रायव्हेट बीच, त्या लोकांनी काय केलं होतं एक बीच असा हे केलं आहे. काय होतं त्याला, त्यांनी असा ब्रिज टाईप बीच टाईप काय ते त्या लोकांनी बनवलेलं आहे. आर्टिफिशियल बीच बनवलं आतमध्ये सँड पिन आणून. म्हणजे त्यांनी पब्लिसिटी अशी केली, अजून चालू नाही झाले कन्स्ट्रक्शन, म्हणजे सॉरी कम्प्लीट नाही झाले कन्स्ट्रक्शन अजून. जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा एकदा आपण बनवू त्याच्यावर पण ब्लॉग आहे ना. बीच फ्रंट रिसॉर्ट टाईप केले त्यांनी एकदम छान, प्रायव्हेट बीच. मित्रांनो तुम्ही मुंबईचे म्युझिकल रोड बघितलेत का? मला आमचा कल्याणचा म्युझिकल रोड बघता होतो. नाही बघा बघा धडे धडधड 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 धडधड. आपण तुम्हाला दाखवत होता रोड बघा. बघा आपल्या गाडीमधून फुल म्युझिक येते का, मडगाड हालतं, सायलेन्सर हाडतंय, गडगड 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 धाड 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 धाड. हे बघा आणि ठाप ठूप टपा ऐक देवा. हे बघा हे आपले कल्याणचे म्युझिकल रोड आहेत. मुंबईचे जसे म्युझिकल रोड आहेत ना तसे कल्याणचा म्युझिकल रोड आहे हा. रोड आहे की नाही तेच कळत नाही. फुल धुळीचं साम्राज्य आहे. तुम्ही जर खाऊन आले नसाल तर मस्त तुम्हाला एक प्लेट धूळ फ्रीमध्ये येते पैसे न देता. सॅमला धूळ भेटणार नाही कारण तिने मास्क लावलं आहे. मला तर फ्रीमध्ये एक प्लेट धूळ मला फ्रीमध्ये आहे. सॅम तुला भूक नाही लागली आहे का? पूर्ण वेअरहाऊस एरिया आहे ना सॅम, पूर्ण वेअरहाऊस एरिया आहे मित्रांनो. बघा इथे सगळे मोठमोठे वेअरहाऊसेस आहेत सगळे, म्हणून ड्रग्सची वर्दळ जास्त आहे. थोडं स्लो याल, आरामात याल बाईकनी तर बरं वाटेल. नाही तर त्रासदायक रोड एकदम धडधाड 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 करून. रस्ता खराब झाला. हां एवढा रस्ता पहिले खराब नव्हता ॲक्च्युली. इथून सरळ बाहेर निघाल ना मित्रांनो तर तुम्हाला नाशिक हायवे लागतो डायरेक्टली. मित्रांनो रोड तर बघा, इथून खालून आणलेलं रोड बघा कसा आहे. रोडच नाही ॲक्च्युली मित्रांनो. हा बघा कोल्हा दिसला का तुम्हाला कोल्हा? रस्ता बघा कसा आहे मित्रांनो. हे बघा लोकांनी खराबी बघा कशी केली. एवढ्या चांगल्या रोडची बघा सगळे प्लास्टिकचे ग्लासेस. तिथे का असतं माहिती, चपरा बिपरा असेल कधीतरी, पण असं नका करू प्लीज, खराब नका करू रोड बघा की छान आहे. हा हा पावसात तर जन्नत वाटत असेल ना सांग इथे. फुल एकदम हिरवळ, एकदम निसर्गरम्य वातावरण वाटत असेल. छान छान छान. पुढे चाललोय बघा आता, तुम्हाला स्पॉट कळेलच. आपण अजून रिव्हील नाही केलाय स्पॉट, मला पुढे जाऊन स्पॉट कळेल. चाललो आपण सगळे वेअरहाऊसेस बघा साईडला, सगळे वेअरहाऊस. हो क्या लग रहा है. पावसात काय मजा येईल इथे. मित्रांनो रूट बघा, रूट काय जबरदस्त रूट आहे. फुल एकदम वाटते गुस्सा. आलो वाटतं आपण, आलो वाटतं. बघ हे बघ क्या बात आहे. आलो थांब कट कर. मित्रांनो पोचलेलो आहे. फुल 30 मिनिटाचा रस्ता होता. 30 मिनिट्सचा रोड आहे. स्पॉट सिम्पल आहे, सोबर आहे, खूप छान आहे. कुठे आलो तुम्हाला सांगतो आता. आम्ही आलो आहे लोणार केव्जला. आपल्या कल्याणपासून फक्त 30 मिनिट्सवर आहे. मला आता किती किलोमीटर असेल, किलोमीटर कमी आहेत पण 30 मिनिट्सवर म्हणजे विचार करा किती किलोमीटर असेल. हे बघा तुम्हाला लोणार केव्ज दाखवतात. हा बघा कोल्हा पण आला आम्हाला लगेच. आम्ही पुढे जसा आलो तसा कोल्हा पण आमच्याबरोबर आलेला आहे.
जिकडे जातो ना तिकडे भाई आपले राखणदार आपल्याला भेटतात. हे बघा हे लोणार केव्ज. क्या बात आहे. याची हिस्ट्री काय आहे मी आता वाचीन जरा कधी जाऊन परत. वन डे पिकनिकसाठी एक नंबर स्पॉट आहे. ॲक्च्युली पावसात जास्त छान वाटेल हा स्पॉट. ठीक आहे सॅम काय बोलते, काय एक्सप्रेशन आहे तुझं लोणार केव्जसाठी? मंदिर बंद ठेवलंय त्यांनी. मंदिर बंद आहे पण काय वाटतंय परिसर कसा आहे? मस्त. सुपर्ब. वन डे पिकनिकला येण्यासाठी मस्त आहे ना, असं आरामात शांत. संध्याकाळी एवढं छान वाटत असेल मित्रांनो. आता तर आम्ही जरा 9:51 आहे बघा, आम्ही सकाळी आलो आहे पण संध्याकाळी हा स्पॉट एवढा जबरदस्त वाटेल ना. असा मोठा दगड आहे, दगडामध्ये हे केव्ज केलेले आहेत. हे मॅनमेडच आहेत पण कोणी केलं तर ते बघू. थांबा बघू मित्रांनो. याची स्टोरी काय सांगतो तुम्हाला मी. हे ना ॲक्च्युली 5th सेंचुरीमध्ये म्हणजे 5व्या शतकात बुद्धिस्ट मॉन्क लोकांना इथून जेव्हा ट्रॅव्हल करायचे तेव्हा ना इथे आराम करायसाठी हे ना पूर्ण बघा पूर्ण हा मोठा कातळ आहे. पूर्ण मोठा कातळ आहे. मोठ्या कातळामध्ये त्या लोकांनी हे कोरलं आहे, केव्ज बनवले आहेत ते आराम करण्यासाठी. पावसात काय होतं म्हणजे प्रवास करताना त्यांना पाऊस लागायचा ना, पावसात कुठे जागा नव्हते थांबायला असं काय, त्या लोकांनी हे कातळ कोरून त्याच्यावर पूर्ण आराम करण्यासाठी बनवलेलं आहे. बघा 5th सेंचुरी म्हणजे विचार करा आता 21st सेंचुरी चालू आहे म्हणजे किती 100 वर्ष झाली असली, किती 100 वर्ष. काय जबरदस्त आहे. पण शेवटी ना जुनं ते जुनंच आहे भाई. काय मेहनत आणि काय त्यांचं आर्टवर्क आहे बघा. आर्टवर्क दिसते का मित्रांनो मला? हे बघा दगडामध्ये कोरलं. आता आपल्याला POP मध्ये नाही करता येत नीट. या लोकांनी दगडावर केलेलं आहे बघा. अरे मा कसम जबरदस्त आर्टवर्क. हे कळतं बघा. हे बुद्धिस्ट मॉन्क म्हणजे तिकडचे ते बुद्धिस्ट मॉन्क लोक आहेत ना त्यांच्यासाठी आराम करण्यासाठी बनवलेलं. खूप छान आहे, खूप छान. एकदा या तुम्ही. ते मंदिर अरे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे काय मित्रांनो? हे बघा आपलं मंदिर आहे आतमध्ये. मित्रांनो मंदिर बंद आहे म्हणून तुम्हाला बाहेरूनच शूट करून दाखवतोय. बघा आपल्या देवी मातेचं मंदिर आहे. हनुमान, जय श्रीराम, जय हनुमान. हनुमान देव आहे. आणि बघा इथे आपले लाडके गणपती बाप्पा पण आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो पाय पडून घ्या. बघा गेट बंद आहे म्हणून बाहेरूनच शूट करतोय मी. इथे पण आहे बघा, इथे पण गणपती बाप्पाचं दिसतंच आहे. कोरलेला गणपती बाप्पा आहे. वा 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 खूप छान ना. सॅम कुठली देवी आहे ही? खांदेश्वरी. खांदेश्वरी देवी. अच्छा खांदेश्वरी देवी आहे काय? ओके छान छान. आणि बघा इथे शिवमंदिर पण आहे, शिवलिंग पण आहे. सुपर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूपच छान. देवीचं मस्त आहे ना. देवी किती बघू नका प्रभावशाली आहे ना, एकदम छान, खूप छान. प्रसन्न वाटला मित्रांनो. बघा छान. हे बघा कसा आतला परिसर बघा कसा आहे. हे बघा इथे एक मंदिर आहे. इथे आपलं खांदेश्वरी देवी, हनुमान मंदिर, हनुमान देवता आणि आपले शंकर शिवलिंग आहे. आणि बघा इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो. खूप छान आहे. ती रांगोळी बघा छान काढली आहे. अरे बापरे बघा. हे शिवरात्रीला बनवलं असेल, महाशिवरात्रीला शंकर भगवानची रांगोळी बघा किती छान आहे. ओम नमः शिवाय. तुम्हाला एकाग्रता, शांत असं मेडिटेशन करायची इच्छा असेल ना तर खरं सांगतो इतका जबरदस्त स्पॉट आहे ना. काहीच नाही आजूबाजूला, शांत एकदम. ओम नमः शिवाय. इतकं शांत वाटतं ना काय सांगू तुम्हाला. एकदम प्रसन्न, एकदम प्रसन्न. तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवायला आलो आहे पण खरं सांगतो मला मनापासून इतकं छान वाटतंय ना. क्या बात आहे. ब्लॉगर बनवून असताना असं वाटतं काहीतरी भाई कुछ तो एक्सप्लोर कर रे. सॅम बघा अजून तुमच्यासाठी काय काय एक्सप्लोर करते सॅम. हे मित्रांनो हे सगळ्यात घाण आहे. प्लॅस्टिक बिस्टिक कुठे काय टाकू नका बाबा तुम्ही. काय सॅम? पाणी जमा करायला जागा केली. अरे बापरे बघा. होईला हे बघा पॉन्ड आहे, पाणी. हां म्हणजे माझ्या हिशोबाने हे 5th सेंचुरीमध्येच झालेलं आहे. पण मॉन्क्स लोकांसाठी पाणी विहीर आहे वाटतं. छोटी विहीर असू शकते, काय पण असू शकतं, माहीत नाही मला काय. जबरदस्त. पण मित्रांनो परिसर तर बघा ना काय छान आहे. म्हणजे इतकं शांत आहे ना. कोणीच नाही बघा, आम्ही दोघंच आहे. खरोखर कोणाला असं मेडिटेशन करत असेल ना तरी नक्की या. हे बघा मग पूर्ण व्ह्यू दाखवतो कसं आहे. हे बघा खूप सुंदर. सॅम बघा कशी एकटी फिरते, किती छान वाटते बघा. हा 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 बघितलं मी पण दाखवलं.
सैम किधर जा रही है? अरे हो रे, फुलं बघा किती छान आहे मित्रांनो. ओ हो, छान सुंदर. या झाडाला पानं असतात तेव्हा फुलं नसतात, फुलं असतात तेव्हा पानं नसतात. ओए हां, ती बघ खारुताई मस्त करते. खरंच आहे बघा किती छान आहे. कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली? दिसली 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 दिसली. हे बघा खारुताई, खारुताई बघा किती मस्त छान फिरते. चलो मित्रांनो, वन डेसाठी तुम्हाला हे असं असेल पिकनिक स्पॉटच्या हिशोबाने बेस्ट स्पॉट आहे. तुमच्या मुलांना घेऊन या, खूप सेफ आहे, खूप सुंदर आहे. हे बघा मागे लेणी आहेत आपल्या, छोट्याशा आहेत पण 5th सेंचुरीच्या आहेत, हिस्टॉरिक आहेत. येऊ शकता तुम्ही बघायला. मला खूप आवडलं. संध्याकाळी याल तर अजून खूप आवडेल तुम्हाला. पण या, पावसात या, अजून मजा येईल तुम्हाला. ठीक आहे. तुमच्यासाठी काहीतरी नवीन एक्सप्लोअर केलं आहे आज. लोणार्ड केव्स तुम्ही गुगलवर टाकलं ना, कल्याणमध्ये राहत असाल तर लोणार्ड केव्स लक्षात ठेवा. जवळ आहे, 30 मिनिट्सचं अंतर आहे. आम्हाला 30 मिनिट्स लागले कारण आम्ही स्लो आलो. तुम्ही फास्ट याल तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही कदाचित. मी खूप हळू गाडी चालवतो. मस्त आहे, एन्जॉय करा अँड प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्यासाठी खूप छान छान ब्लॉग्स बनवतो आहे मी. हां, चलो बाय बाय. सॅम बाय बाय कर. बाय.